अतिवृष्टी होऊन 8 दिवस झाले तरीही शेतात पाणीच पाणी असल्याचं बघायला मिळत आहे। जळगावमधील मका कापूस उत्पादक शेतकरी त्यामुळे हवालदिल झालाय। उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा मारा केला जातोय। सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। हे दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। जळगावमधली दृश्य आहेत। शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। 15 व 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे कापूस असेल, मका असेल तसेच इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता मी कापसाच्या शेतात आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतात अतिवृष्टी होऊन 8 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र तरी देखील या कापसाच्या शेतात पूर्णपणे पाणी साचलेलं आहे। कापूस अर्ध्यापेक्षा जास्त या पाण्यामध्ये बुडाल्याचं चित्र आहे। यामधून शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान होणार आहे। आपण जर विचार केला तर कापसाप्रमाणेच मक्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी या ठिकाणी आहेत। किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काय मागणी तुमची सरकारकडे राहणार आहे? आता बा अतिवृष्टीमुळे पाऊस ढगफुटीसारखा पाऊस पडला आणि 100% नुकसान आहे ना। आता याच्यात काही जिवंत राहण्याची शक्यता खलास झाली आहे। काय आता पाऊसच एवढा आहे, हे पाणी 8 दिवस झाले तरी एवढं आहे याच्यात। हे पाणी महिनाभरही सुकणार नाही आणि काय राहील शेतकऱ्यांच्या हातात? संपूर्ण नुकसानच आहे। तर आता सरकारकडूनच आम्हाला जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा आहे। मागणी एवढीच आहे आमच्या हे स्वतः जे स्पॉटर आलेले आहेत, पंचनामे झालेले आहेत, त्यानुसार शेतशिवार सगळे फिरून आल्यानंतर हे जे वस्तुस्थिती आहे ती दिसते। नुकसान भरपूर झालेलं आहे। सरकार कडून अपेक्षा तेवढीच आहे की जास्तीत जास्त जेवढं देता येईल तेवढं सरकारने द्यावं अशी आमची विनंती आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।